त्यांना पाणी भेटत नाही, त्यांना जेवण भेटत नाही, त्यांची परिस्थिती पाहिली तर मोठी बिकट आहे। हा पैसा शासनाचा आहे। माननीय आमदार साहेब त्यांना स्टिकर लावाय, आमच्या भागातल्या जनतेची दिशा भूल आहे, त्या हसमाच्या भगिनीची माफी मागावी। माननीय आमदार साहेबांना माझा प्रश्न आहे, अहो आमदार साहेब राजकारण करा, पण एवढ्या खालच्या दर्जावर उतरून राजकारण करू नका। आणि त्या चर्चेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं। या पत्रात असं नमूद केलं गेलेलं आहे, पत्र मी सर्वांना देणार आहे की किट वाटप जे आता मोठ्या प्रमाणात महिलांना किट वाटपाचा कार्यक्रम माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून अनुसया सभागृहामध्ये होत आहे। हा कार्यक्रम शासकीय या पत्रात लिहिलेला आहे की बांधकाम कामगार कल्याण मंडळातील अधिकारी यांच्या अंतर्गत एक तर नगर परिषदेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे किंवा तहसीलच्या माध्यमातून हा कार्यक्रम वाटप झाला पाहिजे। कारण की हा जो पैसा आहे हा पैसा जनतेचा आहे आणि शासनाच्या पैशातून जर किट वाटप खाजगी माध्यमातून जर होत असं आणि स्टिकर लावून त्यांचे कार्यकर्ता त्या महिलांना सांगत आहे की हे किट वाटप हे आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून देत आहोत, की हे चुकीची बाब आहे, हे आमच्या भागातल्या महिलांची फसवणूक आहे असं आम्हाला वाटते। त्या सभागृहामध्ये गर्दी झाली। आज 17 तारखेला कमीत कमी 25,000 लोक 25,000 महिलांची उपस्थिती या भागामध्ये तयार झाली आणि प्रसार आणि प्रचार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला की आमदार साहेब तुम्हाला भांड्याची किट वाटप करणार आहे। 6 महिलांना चक्कर आला, अनेक लोकांना डोक्याला मार लागला, रक्त लागलं, खूप महिलांना हानी पोचली, महिलांना त्या छळ केल्यासारखा त्रास त्यांना झाला मोठ्या प्रमाणात। कारण की एकाच ठिकाणी 20 ते 25,000 महिला हा एकत्रित आल्या, त्याचं नियोजन नव्हतं। रात्रीला महिला बाहेर शेडमध्ये आणि रस्त्यावर सभागृहाच्या बाहेर वरांड्यामध्ये 500 ते 600 महिला झोपलेल्या राहतात, बसून राहतात, रात्रभर वाट पाहतात, त्यांना पाणी भेटत नाही, त्यांना जेवण भेटत नाही, त्यांची परिस्थिती पाहिली तर मोठी बिकट आहे। माननीय आमदार